सरकारने अंमलबजावणी लवकरात लवकर केली असती तर ते नक्कीच माझे पती म्हणूनच घरी आले असते. आमचे पप्पा आमच्या घरी आले पण ते वडील म्हणून नाही, ते पाहुणा म्हणून आले, याचं खूप दुःख होतं. समाजाला मिळून द्यायचं आरक्षण, त्याशिवाय नाही घरी यायचं. गेल्या 7-8 महिन्यांपासून जरांगे पाटील हे मराठा बांधवांसाठी लढा देत आहेत. 5 महिन्यांपासून ते घराचा उंबरठाही चढले नव्हते आणि अखेर आरक्षणाची घोषणा झाली आणि पाटील आपल्या घरी परतलेत. मात्र ते आपल्याच घरी पाहुणे म्हणून आलेत. अगदी 4-5 दिवसात ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. जरांगे पाटील घरी परतल्यानं त्यांच्या कुटुंबियांना आनंद झालाय, मात्र यावेळी त्यांनी एक खंतही व्यक्त केली आहे. जरांगे पाटील यांच्या पत्नी आणि मुलीनं आपल्या भावना मांडल्यात. आज माझे पती घरी पाहुणे म्हणून परतलेत. सरकारने जर निर्णयाची अंमलबजावणी केली असती तर ते पाहुणे म्हणून नाही तर माझे पती म्हणून घरी आले असते, अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नीने दिली आहे. खूप आनंद झाला ते आज घरी आले त्याचा, परंतु त्यांनी आता सांगितलं की मी समाज म्हणूनच घरी आलो. याचं दुःख म्हणजे सरकारच आहे. जर सरकारने अंमलबजावणी लवकरात लवकर केली असती तर ते नक्कीच माझे पती म्हणूनच घरी आले असते. आमचे पप्पा आमच्या घरी आले पण ते वडील म्हणून नाही, ते पाहुणा म्हणून आले, याचं खूप दुःख होतं. समाजासाठी थोडं कष्ट, थोडा त्याग करणं पडतंच. तो आम्ही नक्कीच करू, पण पुढच्या वर्षात आणि पप्पा नक्कीच पूर्ण आरक्षण घेऊनच घरी येतील, एवढं आम्ही सरकार सांगतो. पण जर पप्पाचं बरं जीवाचं बरं वाईट झालं उपोषण करताना तर सरकारला आम्ही सोडणार नाही, एवढी तरी आमची घोषणा आहेच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.